राघवराव यांची पत्नी जाऊन आज 10 वर्ष झाली होती आणि ती गेल्यानंतर देखील एखाद्या घरातील बाईप्रमाणे राघवराव यांनी त्यांच्या मुलांना सांभाळले होते. एखादी सुगरण बाई आणि संसारी बाई घरातील जशी कामे करून आपल्या मुलांचं प्रेम, माया, ममता, संस्कार देते, अगदी त्याचप्रमाणे राघवराव यांनी देखील त्यांच्या बायकोच्या पाश्चात बायको गेल्यानंतर आपल्या मुलांची काळजी घेतली होती. या सगळ्या गोष्टी ऐकणे इतक्या सोप्या नसतात, परंतु जो स्वतः करतो हे त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. किती अवघड आहे हा विचार करत करत राघवराव होते. कारण असंही त्यांच्या डोळ्यात सगळ्या गोष्टी, त्यांच्या आयुष्याचा जीवनपट त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होता. कारण आज त्यांच्या सुनबाईंनी अपमान करून करून सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, तरी देखील राघवरावांना आपल्या सुनबाईच्या पुढे एक शब्द देखील बोलता आला नाही. याचंच दुःख त्यांना होतं की सुनबाईंनी त्यांना एकही शब्द बोलू दिला नाही आणि ऐकूनही घेतला नाही. परंतु एक दिवस घरामध्ये सुनबाई सोबत अशी एक व्यक्ती येते आणि ती आपल्या सासऱ्यांची ओळख करून अशा प्रकारे देते की राघवराव यांच्या समोरच त्यांच्या सुनेला त्यांच्या सासऱ्यांची खरी ओळख आणि नाव ऐकून चक्कर येते. कारण की तिचे सासरे तर कोण होते? तर मित्रांनो, ते आपण कथेमध्ये पाहूया. राघवराव हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. ते एक सरकारी कर्मचारी होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यांची बायको सुद्धा साधी भोळीच होती. त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी राघव भाऊंवरच पडली आणि त्यांचा मुलगा रुपेश, त्याचं देखील लग्नाचं वय झालं होतं. त्यामुळे त्याला एक मुलगी पाहिली होती. मेकॅनिकल इंजिनियर असलेली सुप्रिया IT कंपनीत काम करत असणारी, महिना 90,000 रुपये पगार घेऊन स्वतःला खूप स्टँडर्ड समजत होती. शिक्षणानंतर तिच्या वडिलांनी तिचं लग्न अशा एका कुटुंबामध्ये लावून दिलं होतं की त्यामुळे ती दररोज भांडण करायची आणि सासऱ्याला दोषी समजायची. सुनबाई सुप्रिया सतत आपल्या सासऱ्याला अडाणी, गावंढळ म्हणून अपमान करायची. स्वतः नोकरी करायची पण खूप भाव खायची. एकदा सुप्रियाचे मामा पहिल्यांदाच तिच्या सासरी तिला भेटायला आले. परंतु जसे त्यांनी सुप्रियाच्या सासऱ्याला पाहिले, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी लगेच सुप्रियाला तिच्या सासऱ्याचे सत्य सांगितले. सासऱ्याचे सत्य ऐकून सुप्रियाची देखील शुद्ध हरपली. तिने लगेच आपल्या सासऱ्यांची सर्वांसमोर माफी मागितली. घरात जोरदार लग्नाची तयारी चालू होती. जाधव कुटुंबात आज एका नवीन सुनेचे आगमन होणार होते. आज राघवच्या लग्नानंतर आज पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये सनई चौघडे वाजणार होते. त्यांनी त्यांच्याच ओळखीतल्या संस्कारी कुटुंबातील मुलगी सून म्हणून घरी आणणार होते. राघव भाऊंचा एकुलता एक मुलगा रुपेश, त्याचं आज सुप्रिया सोबत लग्न होणार होतं. सुप्रिया आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. सुप्रियाच्या आईवडिलांनी तिला मुलासारखे शिकवले होते. शिक्षणानंतर सुप्रिया एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती काम करत होती. सुप्रिया आजच्या जमान्यातील भरपूर शिकलेली मुलगी आहे, परंतु तिला आपल्या शिक्षणावरती आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्त गर्व होता. ती एक मेकॅनिकल इंजिनियर मुलगी होती. तिला 90,000पेक्षा जास्त पगार होता. त्यामुळे तिला असे वाटायचे की ती नोकरी करते म्हटल्यावर सगळ्यांनी तिच्या मागे पुढे करायचे. सुप्रियाचा हाच स्वभाव लग्नानंतर तीळ मात्र बदलला नाही. कित्येक वेळा तर तिच्या या आखडूस स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचे, परंतु सुप्रियाला याचा काहीच फरक पडत नव्हता. सुप्रियाचे लग्न जवळच्या शहरात झाले होते. तिच्या सासरी तिचा सासरा आणि नवरा होता. एक नणंद होती, तिचे देखील लग्न झालं होतं. सासू 10 वर्षांपूर्वी जग सोडून निघून गेली होती. लग्न झाल्यानंतर सुप्रिया आपल्या सासरी आली. सासरी आल्यानंतर तिचे ते वागणे राहिले जे आपल्या माहेरी होते आणि गर्विष्ठ होते. ती आपल्या सासऱ्यांना सुद्धा भाव देत नव्हती. जेव्हा पाहावं तेव्हा आपल्या सासऱ्याला आपल्या नोकरीचा धाक दाखवायची की मी नोकरी करते, मग घरातील कामं मी का करू,
बाई ठेवा, मी पैसे कमावते. सुप्रियाला सासरी येऊन 8 दिवस झाले होते. आज तिला स्वयंपाकघरात पहिल्यांदा गोडाचा पदार्थ बनवायचा होता. परंतु ती स्वयंपाकघरात गेली आणि फक्त औपचारिकता म्हणून कढईला हात लावला होता आणि बाकी सर्व काम तर तिच्या कामवालीने म्हणजे सुंदरने केले होते. सुनेच्या हातून पहिला गोड पदार्थ बनवण्याचा विधी पार पडला तेव्हा सगळ्या पाहुण्यांसमोर सुप्रियाने आपल्या सासऱ्याला साफ सांगितले की घरातल्या कोणत्याही कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्वाचं म्हणजे स्वयंपाकघरातील सुद्धा कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून तुम्ही करायची नाही. कारण मी त्या मुलींमध्ये नाही जे लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात भाकरी थापते. मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे. नोकरी करते, पैसा कमवते. त्यामुळे मी घरातले कोणतेच काम करणार नाही. आपली सून पाहुण्यांसमोर हे सर्व बोलत होती म्हणून राघव भाऊ तिला इशाऱ्याने गप्प राहण्यास सांगतात. कारण राघव भाऊंना वाटत होते की आपली सून पाहुण्यांसमोर असं बोलत आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मी माझ्या मुलाला कसली बायको शोधली आहे आणि माझ्या सुनेला सुद्धा वाईट साईड बोलतील. त्यामुळे राघव भाऊ सुप्रियाला शांत राहण्याचा इशारा करत होते. परंतु सुप्रिया आपल्या सासऱ्याचा इशारा पाहून अजून भडकली. ती म्हणाली, तुम्ही हे समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यांवर नाचेन. मी आजच्या जमान्यातील सून आहे, सासऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारी सून नाही. त्यामुळे मला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. सुप्रियाचे असे बोलणे घरातले सगळे पाहुणे मंडळी, आत्या, मावशी, मामी सगळेच तिचे तोंड पाहू लागले की राघव भाऊ तर काही बोलले नाही आणि ही नवीन सून आपल्या सासऱ्याला कशा प्रकारे ओरडत आहे आणि बोलत आहे. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून राघव भाऊंना सुद्धा खूप वाईट वाटले होते. परंतु तो विषय बदलत म्हणाले, चला चला, स्वयंपाकघरातला विधी झाला आहे, आता शिरा खाऊन घ्या. शेवटी माझ्या नवीन सुनबाईंनी सगळ्यांसाठी शिरा बनवला आहे. तेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा आपले तोंड गोड करा आणि माझ्या सुनबाईला भरभरून आशीर्वाद द्या. सगळे लोक सुनबाईच्या म्हणजे सुप्रियाच्या हातचा शिरा खाऊ लागतात. लग्नानंतर तर आता खूप विधी असतात. सगळ्या विधींमध्ये सुनबाईची गरज असते. दुसऱ्या दिवशी राघव भाऊ आपल्या सुनबाईला म्हणतात की बाळा, उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे. उद्या सगळे नातेवाईक येणार आहेत. सगळे प्रतिष्ठित आणि मोठ्या वयस्कर लोकांना सुद्धा बोलवलेले आहे. पूजेनंतर तुला सगळ्यांच्या पाया पडावे लागणार आहे. उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी छोटेसे दिवे पॅकिंग करून ठेवले आहेत. उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन सगळ्यांच्या पाया पड. सुप्रिया आपल्या कानांमध्ये हेडफोन लावून गाणी ऐकत होती. तिने आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकलेच नव्हते. गाणं ऐकत ती आपली मान डोलवत होती. त्यामुळे राघव भाऊंना वाटले की कदाचित सुनबाईने त्यांचे सगळे बोलणे ऐकून मान हलवून होकार दिला आहे. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा. घरात सर्व पाहुणे मंडळी आले होते. पूर्ण मोठा हॉल पाहुण्यांनी भरला होता. आज शेजारचे लोक सुद्धा आले होते. पूजा झाल्यानंतर सुप्रियाचा नवरा रुपेश वरच्या खोलीत निघून गेला. सगळे पाहुणे मंडळी सुप्रियाला चांगले गिफ्ट देत होते. थोड्या वेळानंतर राघव भाऊंनी रिटर्न गिफ्ट घेऊन आपल्या सुनेजवळ गेले, जे पॅकिंग केले होते, आणि म्हणाले, बाळा, सगळ्यांना हे एक एक करून रिटर्न गिफ्ट दे आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे. पाया पडायचे हे सर्व ऐकून सुप्रिया सगळ्यांसमोर राघव भाऊंवरती ओरडली. म्हणाली, तुम्ही मला काय समजता? मी एवढ्या सगळ्यांच्या पाया पडू, ते सुद्धा वाकून? माझी कंबर तर तुटून जाईल. मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही, कोणाच्या पाया पडणार नाही. मी जुन्या जमान्यातील साधी सरळ किंवा तुमच्यासारखी अडाणी गावंढळ नाहीये. मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे, नोकरी करते, चांगला पगार मिळवते, आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करत आहात की या सगळ्या लोकांच्या मी पाया पडू, ते सुद्धा खाली वाकून? माझ्याकडून हे सगळं होणार नाही. आज पुन्हा एकदा सुप्रियाने पाहुण्यांसमोर राघव भाऊंचा अपमान केला होता. हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसात बोलू लागले की, अरे राघव, असली कसली सुनबाई घेऊन आला आहेस?
ती तर सासऱ्याची काहीच ऐकत नाही. आत्ताचीच ही परिस्थिती आहे, तर नंतर माहित नाही काय होईल. ही तर सुप्रिया लग्नाच्या विधींनाच मानत नाही आणि जेव्हा बघावं तेव्हा राघव भाऊंना वाटतं तसं बोलते. त्यांचा 4 लोकांमध्ये अपमान करते आणि सारखं सारखं आपल्या नोकरीचा धाक दाखवत असते. आता तर तेव्हाच भले करण, देवच भले करण. राघव भाऊ असे सुनबाई घरात घेऊन आले आहेत. आपल्या सुनबाईचे आणि हॉलमध्ये बसलेले पाहुणे मंडळींचे बोलणे राघवच्या कानात एखाद्या धारदार बाणासारखे टोचत होते. राघव भाऊंना असे वाटले होते की कोणीतरी त्यांच्या कानामध्ये गरम तेल टाकले आहे. तरी एवढं सगळं होऊन राघव भाऊ हिम्मत करून आपल्या सुनेला म्हणतात, बाळा, मी कालच याबद्दल तुझ्यासोबत बोललो होतो. तेव्हा तर तू हो बोलली होतीस. जर तुला हा विधी पार पाडायचा नव्हता तर कालच सांगायचं होतं. कमीत कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मला मान खाली घालून घ्यावी लागली नसती. तेव्हा सुप्रिया ओरडून म्हणते की आपल्याला फक्त सत्यनारायण पूजेच्या ठरलं होतं. तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायचं हे कधी सांगितलं होतं? मला तर आठवत सुद्धा नाही. मी तर काल माझ्या खोलीत कानाला हेडफोन लावून गाणं ऐकत होते. राघव भाऊ समजून जातात की सुनबाईने त्यांचे बोलणे ऐकलेच नव्हते. तेव्हाच वरच्या खोलीत असणारा राघवचा मुलगा रुपेश आपली बायको आणि वडील दोघांचे बोलणे ऐकत होता. तेव्हा रुपेश आपल्या पत्नीला सुप्रियाला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाच्या काही विधी असतात, तू सुद्धा ह्या विधी पूर्ण कर. यानंतर तुला काहीच करावे लागणार नाही. रुपेशने समजून सांगितल्यानंतर सुप्रिया रिटर्न गिफ्ट पाहुण्यांना द्यायला लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली. परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता. हे सगळे विधी पार पडल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. सगळे लोक गेल्यानंतर सुप्रिया राघव भाऊंवरती चिडते आणि रागात म्हणते की बाबा, तुम्ही मला स्वतःसारखे बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. खूप लाडाकोडात वाढलेली आहे. आजपर्यंत कधीच कोणाच्या मी पाया पडली नाही. आज तर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडायला भाग पाडलं की आता माझी कंबर तुटून पडली आहे. माझ्या कंबरेत खूप वेदना होत आहेत. बरं झालं माझे आई बाबा नव्हते. माझं लग्न झाल्यावर दादासोबत चेन्नईला गेले, नाहीतर आज आपल्या मुलीचे एवढेच हाल पाहून नक्कीच तुम्हाला त्यांनी ऐकवलं असतं. आज तर तुम्ही रूढी परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली, पण यापुढे माझ्यावर कसलाच दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. एकतर तुम्ही अडाणी गावंढळ असलेल्या रूढी परंपरा मानणारच, परंतु मी ह्या लग्नाच्या विधींना मानत नाही. राघव भाऊ सुनबाईला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात की बाळा, असे नसते. लिहिणे वाचणे शिक्षण आपल्या जागी असते आणि रूढी परंपरा विधींना मानणे हे आपापल्या जागी असते. जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ शकतो. चाली पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आलेल्या आहे, त्या कराव्याच लागतात. बाळा, हे एक जीवन आहे. जीवनामध्ये हे सगळं चालतच राहते. मी पण माझ्या जीवनात सगळं काही केलं आहे. राघव भाऊंचं बोलणं ऐकता सुप्रिया रागातच ओरडली. आता तुम्ही मला समजावणार का काय करायला हवं आणि काय नाही? शिवाय माझे पण काही दिवस आले आहेत. एक अडाणी गावंढळ माणूस मला ज्ञान देत आहे, मला लेक्चर देत आहे. पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिला आणि महिन्यात माझं लग्न लावून दिलं. मला जर माहित असतं ना माझा सासरा असा एवढा अडाणी गावंढळ आहे तर लग्नच केलं नसतं. एवढं बोलून सुप्रिया पाय आपटत आपटत आपल्या खोलीत निघून गेली. आपल्या सुनेचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते. उलट त्यांना तर माहित असतं सुप्रिया एवढी आकडू आणि गर्विष्ठ मुलगी आहे तर त्यांनी तुला सून म्हणून घरी आणलेच नसते. चांगल्या नोकरीवर आहे, स्वतःच्या पायावरती उभी आहे आणि दिसायलाही छान आहे. महत्वाचं म्हणजे रुपेशलाही पसंत पडली आहे. म्हणूनच तिच्या भावाला चेन्नईला जायचं म्हणून महिनाभरातच लग्न उरकून घेतले. घरात सून आल्यानंतर राघव भाऊंचं घरातील लक्ष देणं सुटले नव्हते, कारण सुनबाईने तर नोकरीच्या नावाखाली
घरातले कोणतेच काम करणार नाही अशी सक्त ताकीद दिली होती की तुम्ही तर घरीच बसलेले असतात, तुम्ही घर सांभाळा, संसार सांभाळा, मी नोकरी करते, मला हे सगळं सांभाळणं होणार नाही. एक दिवस सुप्रिया ऑफिससाठी निघाली होती, परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्वाची फाईल डायनिंग टेबलवरती विसरली. राघवभाऊ जेव्हा बाहेरून घरात आले तेव्हा त्यांनी बघितले की डायनिंग टेबलवर एक फाईल पडलेली आहे. राघवभाऊनी ती फाईल ओपन करून बघू लागले तेव्हा गडबडीत सुप्रिया घरात येते आणि आपल्या फाईलला सासऱ्यांच्या हातात पाहून ओरडून म्हणते, तुम्ही माझ्या फाईलला ओपन करून काय करत होता? मला तर वाटते तुम्हाला वाचता देखील येत नाही. मग तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिलं आहे हे समजेल का? तुम्ही तर अडाणी, गोष्ट जरा शिकलेली असती तर मराठी वाचता येत असेल, इंग्लिश तर तुम्हाला येतच नसेल. सुप्रियाचे असे बोलणे राघवभाऊंच्या हृदयावरती हजारो वार करत होते. आज त्यांचे मन करत होते की आपल्या सुनेला सांगावं की ते अडाणी गौंडळ नाही, त्यांचे शिक्षण सुद्धा चांगले झालेले आहेत, ते नोकरी सुद्धा करत होते. राघवभाऊ हे बोलणारच होते की सुप्रिया फाईल हातातून घेऊन पुन्हा घरातून बाहेर निघून गेली. आज पुन्हा एकदा राघवभाऊ बोलता बोलता शांत झाले होते. एक दिवस सुप्रियाच्या मामांचा फोन तिला येतो आणि मामा म्हणतात की इथे तिच्या शहरात आलो आहोत आणि तुम्हाला भेटायचं आहे, कारण ते मामा लग्नाला येऊ शकले नव्हते. सुप्रिया आपल्या मामाला भेटण्यासाठी खूप आतुर झाली होती, परंतु मामाला सुप्रियाने सांगितले की घरी येऊ नका, आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भेटूया. घरी आल्यावर मामा आपल्या अडाणी गावंढळ सासऱ्याला भेटतील, त्यामुळे सुप्रियाला खूप लाज वाटत होती. त्यामुळे ती आपल्या मामाला घरी नाही तर रेस्टॉरंटमध्ये बोलवत होती. ती ऑफिसमधून रुपेशला घेऊन मामाला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली. मामा भेटल्यानंतर गप्पा मारता मारता मामाने सांगितले की त्यांचं या शहरात गेल्या 20 वर्षांपासून जुना संबंध आहे. 20 वर्षांपूर्वी ते या शहरात आले होते तेव्हा त्याच वेळी या शहरात एक निर्भीड आणि शूरवीर बहादूर सब IPS होता. पूर्ण एरिया म्हणजे त्याचा दबदबा होता. लोक त्यांच्या नावाने घाबरत होते. ते खूपच इमानदार आणि शूरवीर इन्स्पेक्टर होते. सुप्रिया आपल्या मामाचं बोलणं ऐकते खूप उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असं वाटत होतं की त्या IPS बद्दल मामांकडून अजून खूप जाणून घ्यावे. ती मामाला म्हणते की मामा, तुम्ही त्या IPS ला भेटले होते का? तुम्ही त्यांना कसे काय ओळखता? तेव्हा मामा म्हणाले, हो, मी त्यांना भेटलो होतो आणि खरंच माझ्या आज सुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी या शहरात हायवे जवळून जात होतो तेव्हा हायवे जवळ 3-4 लोक बसलेले होते. मला रस्ता समजत नव्हता, त्यामुळे त्यांना रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबली. तेव्हा ते 4 जण माझ्या कार जवळ आले आणि कारच्या काचेला खाली घेण्यासाठी सांगितले. जशी मी कारची काच खाली घेतली तसा त्यांनी दरवाजा आतून उघडला आणि आत येऊन पैसे येऊन बसले. माझ्या मानेवर सुरी ठेवून म्हणाले, जितके पैसे आणि किमती सामान असेल ते आम्हाला देऊन टाक. ह्या गाडीची चावी सुद्धा काढून आम्हाला देऊन टाक. मी खूप घाबरलो होतो आणि भीतीमुळे मी या सर्व काही त्यांना देऊन टाकले. ते माझा फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यावर फेकून माझी कार घेऊन ते पळून गेले. रस्त्यावर फेकल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली. खूप सारे रक्त सुद्धा गेले होते आणि त्यामुळे मी बेशुद्ध होऊन पडलो होतो. माझा हात आणि पाय सुद्धा फ्रॅक्चर झाला होता. जेव्हा मी आजूबाजूला बघितले माझ्या आसपास कोणीच नव्हते. जसा माझा हात माझ्या खिशात गेला माझ्या लक्षात आले की माझ्या जवळ फोन आहे. पटकन मी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावला, कारण समोरच आपत्कालीन मदत म्हणून पोलिसांचा फोन नंबर होता. पोलीस स्टेशन खूप जवळ होते. त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी राघव जाधव हे IPS होते. ते आपल्या 2 पोलिसांसोबत 10 मिनिटात माझ्याजवळ ते पोहोचले. मी त्या इन्स्पेक्टरला पाहून खूप आश्चर्यचकित झालो, कारण ते खूपच शूरवीर बहादूर होते. मला त्या चौघांना संपूर्ण वृत्तांत विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले.
पुढे गेल्यानंतर त्यांनी त्या चौघांच्या गाडीच्या चाकावर फायर केली. त्यांनी त्यांची गाडी पंक्चर झाली. त्या चौघांनी पळण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु राघवजींनी त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि माझे सामान मला परत मिळवून दिले. मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. मी राघवजींचे मनापासून आभार मानले आणि आज या घटनेला 20 वर्षे झाली आहेत. पण सुप्रिया, जेव्हा कधी मी या शहरात येतो, ती घटना जशीच्या तशी माझ्या डोळ्यांसमोरून येते आणि पुन्हा पुन्हा माझे मन राघवजींना भेटण्यासाठी होते. मामाचे बोलणे ऐकल्यानंतर सुप्रिया उत्सुकतेने विचारायला लागली, मामा, त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना कधी भेटले का? तेव्हा मामा म्हणाले, नाही बाळा, मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर पोलीस स्टेशनमध्ये राघवजींना धन्यवाद करायला गेलो होतो की तुमच्यामुळे मी वाचलो आहे. तुम्ही तर मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नसते तर माहित नाही आज माझे काय झाले असते. परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर कळाले की IPS राघवजींनी 8 दिवसा अगोदरच राजीनामा दिला आहे. बहुतेक त्यांनी काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता ज्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. मी त्यांना कितीतरी ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मला कुठेच भेटले नाहीत. पोलिसांना त्यांच्या घराचा पत्ता विचारला होता, पण त्यांनी घर बदलले होते आणि त्यांचा पत्ता कोणाला माहित नव्हता. मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते भेटले नाहीत, म्हणून मी निघून गेलो. सुप्रिया आपल्या मामाचे बोलणे आश्चर्यचकित होऊन ऐकत होती आणि तिचे मन राघवजींना भेटण्यासाठी करत होते. एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासऱ्याचे नाव सुद्धा राघव आहे. मग ते राघव तिचे सासरे तर नाही ना? परंतु ती विचारात करते की नाही, माझे सासरे तर अडाणी गावंडळ आहे, कसे काय IPS होऊ शकतात? ते तर पूर्ण दिवस असेच शहरातील छोटी मोठी कामे करत होता. जर मी त्यांना काही बोलले तर पलटून मला कधी त्यांनी उत्तर सुद्धा देत नाही. मामा तर म्हणत होते की ते खूप बहादूर होते, खूपच निर्भीड आणि शूरबहादूर होते IPS. माझे सासरे तर मला बिलकुल शूरवीर किंवा बहादूर वाटत नाही. त्यामुळे माझे सासरे तर राघव होऊ शकत नाही. हा माझ्या मनाचा भ्रम आहे आणि ह्या जगात एकच राघव जाधव नाहीये, खूप सारे आहेत. थोड्या वेळानंतर तिथे रुपेश सुद्धा आला होता आणि मामाला म्हणतो की सॉरी मामा, मला खूप उशीर झाला. ऑफिस मधून खूप महत्वाचा फोन आला होता, त्यामुळे तुमच्या दोघांच्या गप्पा मी ऐकू शकलो नाही. पण मामा, तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर एकदा घरी सुद्धा चला. तुम्ही इथून माघारी जाऊ शकत नाही. तुम्ही आमच्या लग्नात सुद्धा आले नाहीत, त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावेच लागेल. रुपेश सुप्रियाच्या मामाला खूप आग्रह करतो, परंतु इकडे सुप्रियाचे अजिबात मन नव्हते की मामा आपल्या घरी यावे आणि आपल्या अडाणी कामगार सासऱ्याला भेटावे. तिला तर फक्त जास्त शिकलेल्या माणसांना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि आपल्या स्टेटसच्या लोकांना भेटणे पसंत होते. ती आपल्या सासऱ्याला सासरा मानतच नव्हती. तिला असं वाटत होते की ते घरातील नोकरच आहे. रुपेशच्या सांगण्यावरून सुप्रिया आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली. मामा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. सुप्रिया आपल्या सासऱ्याला आवाज देत म्हणते की बाबा, मामा आले आहेत, जरा पाणी आणा. राघव भाऊ पाणी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात. त्यांना बघून सुप्रियाचे मामा उभे राहतात आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले, राघवजी तुम्ही? मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या सुप्रियाचे सासरे आहात. मला माहीतच नव्हते. सुप्रिया, तू मला का सांगितले नाहीस? तुझे सासरे IPS राघव जाधव आहे. सुप्रियाचे तोंड मामाचे बोलणे ऐकून उघडे ते उघडेच राहिले. म्हणाली, मामा तुम्ही काय बोलत आहात? माझे सासरे IPS नाहीये, ते साधे कामगार आहेत. ते आपल्या शहरातील छोटी मोठी कामं करत असतात आणि तुम्हाला त्यांना पाहून असे वाटता का ते IPS असतील? नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे. हे कोणी IPS राघव जाधव नाही, हे तर एक कामगार राघव जाधव आहे. तेव्हा मामा ओरडला, नाही सुप्रिया, ह्याच ते राघव जाधव IPS आहेत. मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे. राघव सर पाणी टेबलवर ठेवतात आणि म्हणाले, हो मीच IPS राघव जाधव आहे. तुम्ही मला बरोबर ओळखलेत. आपल्या सासऱ्याच्या तोंडून IPS राघव जाधव हे ऐकून
सुप्रियाची शुद्ध हरपली. तिला समजत नव्हते की हे काय होत आहे. तिचे सासरे IPS होते, ज्यांना ती मागच्या 4 महिन्यांपासून अडाणी गावंढळ समजत होती. ते आपल्या काळी IPS होते. मी त्यांना किती वेळा अडाणी गावंढळ बोलून अपमान केला आहे, किती वेळा माझ्या नोकरीचा भाग दाखवला आहे. पण मला माहित नव्हते की माझे सासरे इन्स्पेक्टर होते, ते सुद्धा नोकरी करत होते. तेव्हा सुप्रियाचे मामा म्हणतात, कदाचित तुम्ही मला ओळखले नसेल, पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो. तुम्हाला ठाऊक आहे का, तुम्ही एकदा मला रात्री चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. जर तुम्ही वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकले नसते तर खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यू सुद्धा होऊ शकला असता. मी ठीक झाल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर माझ्या फॅमिली सोबत तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. तुमचे मला धन्यवाद करायचे होते, आभार मानायचे होते, परंतु तुम्ही मला भेटलेच नाही. तिथल्या पोलिसांनी सांगितले की तुम्ही राजीनामा दिला आहे. सर, तुम्ही राजीनामा का दिला? आता तर सुप्रियाचे हृदय जोर जोर धडधड करू लागले होते. ती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिचे सासरे IPS होते, आणि होते तर का तिच्या सासऱ्याने त्यावेळेस राजीनामा दिला होता. तेव्हा राघव भाऊ सांगू लागतात की तुम्हाला वाचल्यानंतर 8 दिवसानंतर माझ्या पत्नीचा ऍक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. घरात माझी 2 छोटी छोटी मुलं होती, सोबत माझी वृद्ध आई सुद्धा होती. तिची तब्येत खूप खराब झाली होती. तिची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी एकाला घरी राहणे खूप महत्वाचे आणि गरजेचे होते. जेव्हा माझी पत्नी होती तेव्हा ती घरातल्या सर्व जबाबदाऱ्या स्वतः चांगल्या प्रकारे सांभाळत होती आणि नेहमी माझी साथ देत असायची. तिने असा कधी विचार केला नाही की मी नोकरी करतो आणि ती घर सांभाळते, आणि तसे मी पण घर सांभाळण्यास माझ्या पत्नीची साथ पूर्ण प्रकारे देत होतो. ड्युटीवर जाण्या अगोदर घराचे काम करून मी तिला करू लागत होतो. आईची गोळ्या औषधे काढून टेबलवर ठेवून जायचे, मुलांचे टिफिन तयार करून देत होती, आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून मी घरी यायचो तेव्हा फ्रेश होऊन यायचो तेव्हा ती सगळ्यांसाठी जेवण बनवत असायची. कधीच कोणत्या कामासाठी तिने माझ्याकडे किंवा माझ्या आईकडे तक्रार केली नाही. तिने माझ्या घराला, माझ्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती. परंतु माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मला एकट्याला हे सर्व काही सांभाळणे जमतच नव्हते. मी माझ्या मुलांसाठी नोकरी सोडली होती. मला जे पैसे येत होते त्यानेच माझ्या मुलांची शिक्षण आणि घर खर्च चालू होता. मुलांच्या शिक्षणासाठी मी माझे मोठे घर विकले आणि मुलांना आणि आईला घेऊन भाड्याने राहू लागलो. नोकरी सोडणे माझी मजबुरी होती, त्यामुळे मी नोकरी सोडली. आता नशिबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली आणि घर सुद्धा स्वतःच आहे, त्यामुळे मी निश्चिंत आहे. राघव भाऊंचं बोलणं ऐकून सुप्रिया त्यांच्या जवळ गेली आणि म्हणू लागली, बाबा, तुम्ही मला कधीच का नाही सांगितले की तुम्ही तुमच्या काळी IPS होते? उलट मी तर तुम्हाला किती वेळा अडाणी गावंढळ बोलून तुमचा अपमान केला होता. राघव भाऊ म्हणाले, सुप्रिया, मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण कदाचित तुलाही ऐकायचं नव्हते माझे बोलणे. अर्धवट ऐकून मला अडाणी गावंढळ बोलून निघून जात होती. कधीच माझे बोलणे पूर्ण ऐकले नाही. कधीच तू माझ्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या नाहीत. मग मी तुला कसं सांगणार होतो? सुप्रियाला आठवले की रुपेश तिला तिच्या त्यांच्या बाबांबद्दल काही सांगायला लागला तर सुप्रिया त्याला गप्प करायची. त्यामुळे रुपेशने सुद्धा तिला बाबांबद्दल काही सांगितले नव्हते. आज सुप्रिया आपल्या चुकींवर खूप पश्चाताप करत होते की ज्या सासऱ्यांना ती अडाणी गावंढळ समजत होती ते तर इतके निर्भीड आणि शूर बहादूर साहेब IPS होऊन गेले आहे, आणि IPS सोबत त्यांनी आपल्या 2 मुलांना आणि आपल्या घराला आणि आपल्या वृद्ध आई बाबांना चांगल्या प्रकारे सांभाळले. हे तर एक कौतुक करण्यात समानच आहे. आणि मी माझ्या एका साध्या नोकरीवर किती गर्व दाखवत होते, तरीही मला अजून मुलं नाही आणि नाही घरातली कोणती जबाबदारी. किती वेळा तरी मी सासऱ्यांचा अपमान केला आहे. सुप्रिया आपल्या सासऱ्यांची माफी मागते. बाबा, खरंच मला माफ करा. मी तुम्हाला समजण्यात खूप मोठी चूक केली आहे. मला वाटत होते की
जगात मी एकटी नोकरी करत आहे आणि मी माझ्या नोकरीसमोर कोणाला कधीच काही समजलं नाही, पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं पुढे आहात. तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला कसे काय मॅनेज केले आहे, मी तर याबद्दल विचार सुद्धा करू शकत नाही. तुम्ही खरंच खूप महान आहात. तेव्हा मामा म्हणतात की हो बाळा, राघवजींनी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळे चांगल्या प्रकारे मॅनेज केले आहे आणि नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर असे संस्कार केले आहेत, हे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आज सुप्रियाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू ओघळत होते. तिने आता विचार केला होता की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवरती गर्व करणार नाही आणि आपल्या सासऱ्यांना त्यांच्या कामात सुद्धा मदत करेल. कारण नोकरी करणे म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही घरातल्या कामाची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्याल. सुप्रियाच्या डोळ्यात अश्रू पाहून राघवजींनी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले, सुप्रिया, तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचे नाही. मग ती नोकरी करत असेल किंवा नसेल, परंतु ते कधीच कोणापेक्षा कमी नसतं. प्रत्येक जण आपले आयुष्य जगत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतात. नोकरी करत नसेल तर याचा अर्थ हा नाही की आपण त्याला काहीच येत नाही. अरे, तू नोकरी करतो, त्याला तरी सगळे काही येतं का? राघव भाऊंचे बोलणे ऐकून सुप्रिया पुन्हा एकदा आपल्या सासऱ्यांची माफी मागते आणि आपल्या सासऱ्यांना वचन देते की यापुढे आता ती कोणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही. मित्रांनो, प्रत्येक जण प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग्य ठिकाणावरती असतो, परंतु कोणालाही कमी समजण्याची चूक कधीच करू नका. जशी सुप्रियाने राघवजींना म्हणजे तिच्या सासऱ्याला कमी समजण्याची चूक केली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.